तुमचा पहिला प्रश्न आहे, अंधुक दिसणे हे कोणत्या प्रमुख आजाराचे लक्षण आहे? तुमचे ऑप्शन आहेत: ए. कर्करोग, बी. व्रण, सी. हृदयरोग, डी. मधुमेह. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी. मधुमेह. तुमचा दुसरा प्रश्न आहे, रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्याने आपल्या शरीराला काय हानी पोहोचते? तुमचे ऑप्शन आहेत: ए. डोळ्यांचा आजार, बी. अशक्तपणा, सी. डोकेदुखी, डी. सर्व. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी. सर्व. तुमचा तिसरा प्रश्न आहे, जागतिक लोकसंख्या दिन केव्हा साजरा केला जातो? तुमचे ऑप्शन आहेत: ए. 15 ऑक्टोबर, बी. 15 नोव्हेंबर, सी. 11 जुलै, डी. 15 फेब्रुवारी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. 11 जुलै. तुमचा चौथा प्रश्न आहे, भारतातील कोणती नदी हिराकुंड धरणाशी संबंधित आहे? तुमचे ऑप्शन आहेत: ए. महानदी, बी. कावेरी, सी. गंगा, डी. दामोदर. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. महानदी. तुमचा पाचवा प्रश्न आहे, गांधी सागर धरण कोणत्या नदीवर वसलेले आहे? तुमचे ऑप्शन आहेत: ए. चंबळ, बी. नर्मदा, सी. माही, डी. साबरमती. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. चंबळ. तुमचा सहावा प्रश्न आहे, महात्मा गांधींनी दांडी यात्रा केव्हा सुरू केली? तुमचे ऑप्शन आहेत: ए. 1930, बी. 1946, सी. 1929, डी. 1967. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. 1930. तुमचा सातवा प्रश्न आहे, चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? तुमचे ऑप्शन आहेत: ए. बिहार, बी. उत्तराखंड, सी. झारखंड, डी. ओरिसा. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी. ओरिसा. तुमचा आठवा प्रश्न आहे, पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले? तुमचे ऑप्शन आहेत: ए. 1912, बी. 1916, सी. 1914, डी. 1956. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. 1914. तुमचा नववा प्रश्न आहे, पाठदुखी लवकर बरी होण्यासाठी नियमितपणे काय खावे? तुमचे ऑप्शन आहेत: ए. आले, बी. लसूण, सी. चहा, डी. तेल. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. लसूण. तुमचा 10वा प्रश्न आहे, भारताची प्राचीन भाषा कोणती आहे? तुमचे ऑप्शन आहेत: ए. हिंदी, बी. उर्दू, सी. संस्कृत, डी. पंजाबी. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचे बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.